तर आज आपण 1857चा स्वातंत्र्य लढा या चॅप्टरची जी आहे ती रिव्हिजन करणार आहोत. तर 1857चा जो स्वातंत्र्य लढा होता, त्याच्यापूर्वीसुद्धा खूप जास्त लढे झालेले होते. म्हणजे काय, तर 1857चा जो स्वातंत्र्य लढा होता, एकाच दिवसात झाला नाही, तर त्याच्यापूर्वी खूप जास्त लढे झाले आणि या सगळ्यांनी लढ्यांनी मिळून, या सगळ्या असंतोषाने मिळून या ज्या लढ्याला 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला जो आहे तो जन्म दिलेला आहे. तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वीचे लढे आपण आहे ते बघू. तर 1857च्या पूर्वीच्या लढ्यामध्ये सर्वात पहिले तो पाईकांचा उठाव. तर पाईक जे लोक होते त्यांच्या ज्या संपत्तीवरती होतं ते इंग्रजांनी जो होता तो ताबा आणला होता आपला. म्हणजे त्यांनी त्यांच्या जमिनी काढून घेतल्या होत्या. तर त्याच्यामुळे ओडिशामध्ये पाईक लोकांनी इंग्रजाविरुद्ध उठाव केला. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी इंग्रजाविरुद्ध अनेक लढे दिले, जसे बंगालमध्ये, राजस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये, दक्षिण भारतामध्ये व शेतकऱ्यांनी संन्याशी व फकीर यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजाविरुद्ध खूप जास्त लढे दिले. तर शेतकऱ्यांनी का बरं इंग्रजाविरुद्ध लढे दिले? तर इंग्रजांनी आणलेल्या नवीन महसूल धोरणामुळे जे होते, नवीन आर्थिक त्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे खूप जास्त शोषण होत होते. तर शेतकऱ्यांनी सुद्धा इंग्रजाविरुद्ध लढे दिले. त्याच्यानंतर उमाजी नाईक यांनी आपल्या रामोशी बांधवांना एकत्र केले, स्थानिक तरुणांना एकत्र केले आणि त्यांनी सुद्धा इंग्रजाविरुद्ध बंड केले, इंग्रजाविरुद्ध लढा दिला. पण त्यांना 1832 मध्ये अटक करून फाशी देण्यात आली. त्याच्यानंतर आदिवासी व वन्य जमातींनीही ब्रिटिशांविरुद्ध लढे दिले. याचं कारण काय होतं? तर आदिवासी व वन्य जमाती यांचा जो उदरनिर्वाह होता, तो जंगलाच्या संपत्तीवरती होत होता. पण ब्रिटिशांनी असे काही कायदे आणले, ज्यावर त्यांच्या जंगलाच्या हक्कावरती गदा आली आणि त्याच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह जो होता, त्याच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आदिवासी व वन्य जमातींनीही सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध जे आहे ते लढे दिले. जसे बिहारमधील संताळ, ओडिशातील गोंड, महाराष्ट्र येथील भिल्ल, कोळी, रामोशी या आदिवासी व वन्य जमातींनीही सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध लढे दिले. त्याच्यानंतर जमीनदार व राजे-रजवाड्यांनी सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध लढे दिले. तरी यांचे सुद्धा ब्रिटिश शोषण करत होते, त्यामुळे यांनी सुद्धा लढे दिले. त्याच्यानंतर भारतीय सैनिकांना जी होती ती ब्रिटिश सैन्यामध्ये दुजाभावाची वागणूक दिली जात होती. तर त्यांनी सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध बंड केले. जसे 1806 मध्ये वेल्लोर येथे, 1824 मध्ये बराकपूर येथे. तर या उठावांनी उग्र रूप सुद्धा धारण केले होते. हे जे भारतीय सैनिकांनी केले होते, पण त्यांना दडपून टाकण्यात आले. या लढ्यांच्या बाबतीत एक गोष्ट आहे, हे सगळे लढे एकाकी होते. म्हणजे हे एकाच जागी होते. तर हा समजा भारत आहे, तर भारतामध्ये या ठिकाणी एक लढा होता, या ठिकाणी एक लढा होता, या ठिकाणी एक होता, या ठिकाणी एक होत आहे. म्हणजे हे सगळे लढे जे आहे ते एकाकी आहे. एकाच जागी होत आहे. त्यामुळे ब्रिटिशांना दडपून सुद्धा टाकत आहे. 1857च्या लढ्याची कारणे. तर याचं पहिलं कारण आहे हिंदी सैनिकातील असंतोष. हिंदी सैनिकातील असंतोष म्हणजे हिंदी सैनिकांना जे होते ते त्यांच्याबाबत खूप जास्त भेदभाव केला जात होता. त्यांना त्यांचे जे वेतन होते ते सुद्धा जे गोरे अधिकारी होते त्यांच्यापेक्षा कमी होते. त्यांना खूप जास्त दुजाभावाची वागणूक दिली जात होती व खूप जास्त त्यांच्याबरोबर भेदभाव केला जात होता. त्याच्यामुळे त्यांच्यात खूप जास्त असंतोष भरलेला होता. त्याच्यानंतर सामाजिक कारणे. इंग्रज जे होते ते भारतातील काही चालीरीती, रूढी परंपरा बदलत चालले होते. नवीन कायदे आणत चालले होते. त्यामुळे भारतामध्ये भारतीय लोकांमध्ये असंतोष निर्माण होत चालला होता, की इंग्रज जे आहे ते आपल्या चालीरीती बदलत आहे, आपल्या रूढी बदलत आहे, आपल्या परंपरा बदलत आहे. तर हे सामाजिक कारण झालं. त्याच्यानंतर राजकीय कारणे. तर जो लॉर्ड लॉर्ड डलहौसी होता त्याने दत्तक विधान आणून अनेक राज्ये खालसा केली. त्याच्यानंतर गैरकारभाराचे निमित्त दाखवून त्याने जो अयोध्येचा नवाब होता त्यालासुद्धा काढून टाकले. तर अशा विविध कारणांनी जे होती ती इंग्रज राज्य खालसा करत चालली होती आणि ते राज्य खालसा करत चालल्यामुळे भारतीय जे लोक होते त्याच्यामध्ये अविश्वास जो होता इंग्रज सत्तेबाबत तो निर्माण होत होता. नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा इंग्रजांनी जो होता तो प्रयत्न केला होता. म्हणजे काय, तर पूर्वी भारतामध्ये जितके पण राजे आले होते त्यांनी जे होते गावगाड्यांमध्ये जास्त बदल केले नव्हते. पण इंग्रजांनी गावगाड्यांमध्ये बदल केले. त्यामुळे काय झालं, गावगाड्यांमध्ये असुरक्षितता व अस्थिरता वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही आर्थिक कारणे. तर काही आर्थिक कारणांमध्ये सर्वात पहिले येतं नवी महसूल पद्धत. तर इंग्रजांनी काय केलं, नवी महसूल पद्धत आणली. त्याच्यानंतर जबरदस्ती महसूल वसुली. म्हणजे काय, तर इंग्रजांनी जी होती ती नवी महसूल पद्धत आणली आणि जबरदस्तीने महसूल वसुली करण्यासाठी सुरुवात केली. याचा अर्थ काय होतो, तर नवी महसूल पद्धत म्हणजे काय, तर नवी महसूल पद्धत म्हणजे तर पहिले जे होते ते शेतकरी जे होते ते महसूल जो होते तो आपल्या पिकानुरूप देत असे. म्हणजे इतकं पीक आलं तर इतकाच महसूल जे होते ते राजाला देत असे. पण इंग्रजांनी काय पद्धत आणली, इंग्रजांनी अशी पद्धत आणली, त्यांनी जमिनीची मोजणी केली आणि जमिनीच्या मोजणीच्या वरून महसूल घेण्यासाठी सुरुवात केली. शेतकरी भरू शकत नव्हते, ज्यांचे पीक इतके येतच नव्हते, ज्यांना जमिनीच्या आकारावरून महसूल भरणं पडत होता, तर त्यांचे मात्र शोषण होऊ लागले खूप जास्त. आता या शोषणामुळे काय झाले, शेतकऱ्यांना तर महसूल भरणंच आहे. महसूल जर भरला नाही शेतकऱ्यांनी तर त्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात असे आणि जमिनी काढून घेतल्यानंतर त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असे. त्याच्यानंतर खूप जास्त सक्ती केली जात असे आणि जबरदस्तीने महसूल वसुली केली जात असे. जबरदस्तीने जमिनी काढून घेतल्या जात असे. तर जबरदस्तीने महसूल वसुली केली जात असे, जबरदस्तीने जमिनी काढून घेतल्या जात असे. तर याच्यामुळे काय झाले, तर याच्यामुळे जे शेतकरी होते त्यांच्यामध्ये त्यांनी कर्ज घेण्यासाठी सुरुवात केली. त्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले, सावकारांकडे जमिनी गहाण ठेवल्या. पण सावकारांनी काय केले, सावकारांनी मात्र याचा फायदा उचलला आणि शेतकऱ्यांचे शोषण करण्यास सुरुवात केली. तर इंग्रज सत्ताही शेतकऱ्यांचे शोषण करत आहे. त्याच्यानंतर सावकारसुद्धा शेतकऱ्यांचे शोषण करत आहे. तर याच्यामुळेच आपण या इथे मागे बघितलं होतं की शेतकऱ्यांनी सुद्धा काही लढे दिले होते. तर या कारणामुळेच दिले होते आणि हे एक कारण सुद्धा आहे 1857च्या लढ्याचं. त्याच्यानंतर त्यांनी जाचक कर बसवण्यास सुरुवात केली. जे कापड उद्योग होते व कारागीर होते ते बेकार होण्यास सुरुवात झाली. म्हणजे काय, तर
भारतामधून जो माल इंग्लंडमध्ये जाणार आहे त्याच्यावर खूप जास्त कर आणि इंग्लंडमधून जो माल भारतामध्ये येणार आहे त्याच्यावरती खूप कमी कर. इंग्लंडमध्ये जो माल बनत आहे तो फॅक्टरीजवरती बनत आहे, तर तो माल खूप जास्त प्रोड्यूस होत आहे. पण भारतामध्ये जो माल बनत आहे तो खूप जास्त कमी बनत आहे, कारण की कारागीर त्यांना आपल्या हाताने बनवत आहे. तर अशा प्रकारे कारागीर व कापड उद्योग जो होता तो बेकार होण्यास सुरुवात झाली, कारण की इंग्रजांनी जाचक कर बसवण्यास सुरुवात केली, खूप जास्त कर त्याच्यानंतर. आणि यामुळे सर्व गोष्टींमुळे असंतोष जो होता तो जनतेमध्ये निर्माण होत चालला होता. तात्कालीन कारण. आता तात्कालीन कारण म्हणजे काय? तर हे सर्व कारणे तर बनतच चाललेली आहे. असंतोष, अविश्वास वाढत चालला आहे. पण आता हे तात्कालीन कारण या सर्व कारणांना आग देण्याचे काम करून टाकणार आहेत. तर तात्कालीन कारण काय आहे? इंग्रजांनी नवीन एनफील्ड बंदुका आणल्या होत्या आणि एनफील्ड बंदुकाची जी काडतुसे होती त्याच्यावरती गायीची व डुकराची चरबी लावलेली असे आणि ते दाताने तोडावे लागत. त्याच्यामुळे काय झालं? गाय जी होती ती हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानलं जातं व मुस्लिम धर्मामध्ये डुक्कर जे आहे त्याला अपवित्र मानलं जातं. तर जे सैनिक होते त्यांना जे दाताने जी होती ती काडतुसांचे आवरण काढावे लागेल, तर सैनिकांच्या जे होत्या त्या धार्मिक भावना दुखावल्या. तर याच्यामुळे काय झालं? असंतोष निर्माण झाला. तर कशाप्रकारे धार्मिक भावना दुखावल्या म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल एक सैनिक आहे त्याला जी गायीची चरबी असलेली जी काडतुसावरचं आवरण आहे ते दाताने आपल्याला तोडावं लागत आहे. पण गाय जी आहे ती हिंदू धर्मामध्ये खूप जास्त पवित्र आहे. डुक्कर जे आहे ते मुस्लिम धर्मामध्ये खूप जास्त अपवित्र आहे. तर याच्यामुळे जे होतं त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. असंतोषामुळे काय झालं? काही सैनिकांनी नकार दिला, की आम्ही हे करू शकत नाही. पण त्यांना जबर शिक्षा देण्यात आली. याच्यामधूनच एक सैनिक होते मंगल पांडे. यांनी काय केलं? यांनी सुद्धा याला विरोध केला. पण यांच्या विरोधाला जेव्हा त्यांनी बघितलं, की जबर शिक्षा दिली जात आहे सैनिकांना, जे हे मानत नाही, त्यांच्यात आपल्याच धार्मिक भावना दुखावल्या जात आहे आणि आपणच नकार नकार केल्यावरती आपल्याला जबर शिक्षा सुनावल्या जात आहे. तर मंगल पांडे यांनी एका अधिकाऱ्याला गोळी घालून दिली आणि मंगल पांडे यांना त्याच्यामुळे फाशी देण्यात आली. तर इंग्रज सरकारची जी अन्यायकारी वृत्ती होती त्याची बातमी सर्वकडे पसरली आणि मेरठमध्ये बंड होऊन गेले. मेरठमध्ये बंड झाले म्हणजे मेरठमध्ये सैनिकांची छावणी होती तिथे पूर्णपणे सैनिकांनी बंड केले आणि ते जे सर्व सैनिक होते ते दिल्लीच्या रोखाने निघाले. हजारो नागरिक त्यांना मिळत गेले. नागरिकांमध्ये सुद्धा जो होता तो खूप जास्त असंतोष भरलेला होता. त्याच्यानंतर जे हजारो नागरिक मिळाले, सैनिकांनी मेरठमध्ये बंड केले आणि ते दिल्लीकडे निघाले आणि त्यांनी दिल्ली जी होती ती जिंकून घेतली. दिल्ली जी होती ती सैनिकांनी आता जिंकून घेतली आणि त्याच्यानंतर बहादूर शाह जो होता त्याच्याकडे आपल्या या पूर्ण लढ्याचे नेतृत्व जे आहे ते सोपवून दिले. बहादूर शाह मुघल बादशाह होता आणि त्याच्यानंतर लढ्याची व्याप्ती जी होती ती होण्यास सुरुवात झाली. 1857चा लढा सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर लढ्याची व्याप्ती. तर अनेक सैनिकांनी अनेक जे लोक होते त्यांनी सुद्धा भारतातील अनेक ठिकठिकाणाच्या लोकांनी प्रेरणा घेतली या लढ्यामधून, की कशाप्रकारे जे आहे ते सैनिक लढत आहे. तर ती प्रेरणा घेऊन अजूकच उठाव जे होण्यास ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर नेतृत्व जे होते ते लढ्याचे ते बहादूर शाहकडे तर होतेच, पण त्याच्यासोबत तात्या टोपे, सोबत नानासाहेब पेशवे, झाशीची राणी यांच्याकडे सुद्धा ही लढ्याचे नेतृत्व होते. त्याच्यानंतर या लढ्यामध्ये आपल्याला हिंदू-मुस्लिम जे ऐक्य आहे ते दिसून आले. 1857चा स्वातंत्र्य लढा होता हा का बरं अयशस्वी झाला? आता आपण हे समजून घेणार आहोत. तर या लढ्याचा प्रसार जो होता संपूर्ण भारतभर झाला नाही. म्हणजे हा जो लढा होता याचा प्रसार संपूर्ण भारतभर झाला नाही. भारतातील जे उत्तर भारत होता त्याच्यामध्येच या लढ्याचा जो प्रसार होता तो झालेला होता आणि संपूर्ण भारतात या लढ्याचा जो प्रसार होता तो झालेला नव्हता. सर्वमान्य जे नेते होते त्यांचा अभाव होता. म्हणजे काय? तर हा जो लढा होता एका ठिकाणी हा लढा लढवला जात आहे, याही ते लढा लढवला जात आहे. याही ते जे नेते आहेत त्यांची उद्दिष्टे वेगळी, याही ते जे नेते आहेत त्यांची उद्दिष्टे वेगळी. तर अशी उद्दिष्टे वेगळी आहे, जे बंड करत आहे त्या नेत्यांची. तर हा लढा एक सर्वमान्य नेता जो होता तो या लढ्याला मिळाला नाही. याच्यामुळे हा लढा जो होता तो अयशस्वी झाला. राजे रजवाडे जे होते काहींनी पाठिंबा दिला तर काहींनी पाठिंबा दिला नाही. त्याच्यानंतर लष्करी डावपेच जे आहे ते कमजोर होते. म्हणजे काय तर दिल्ली तर भारतीयांनी जिंकून घेतली पण ती टिकवता आली नाही. दिल्ली टिकवणे म्हणजे काय? तर ब्रिटिश कुठून आक्रमण करणार आहे, कशाप्रकारे त्यांचं आक्रमण होणार होणार आहे, कशाप्रकारे आपण त्यांना तोंड देणार आहोत. तर याला म्हणतात एखादी जागा टिकवणे. तर दिल्ली जी होती ती भारतीयांना टिकवता आली नाही. म्हणजे लष्करी डावपेच जे होते ते भारतीयांचे कमजोर होते. त्याच्यानंतर शस्त्रास्त्रे सुद्धा भारतीयांकडे नव्हती. आंतरराष्ट्रीय परिस्थिती जी होती ती इंग्रजांना अनुकूल होती. म्हणजे काय तर नुकतेच इंग्रजांचे जे होते ते क्रिमियन युद्ध जे होते ते खतम झाले होते. म्हणजे ते संपले होते. तर त्यांनी रशियावरती आपला विजय मिळवला होता. इंग्रज जिंकले होते. त्याच्यानंतर अनेक जे देश होते ते इंग्रजांना मदत करत होते. सैन्य, लष्कर. त्याच्यानंतर इंग्रजांचे जे अधिकारी होते, जे लष्करी डावपेचामध्ये खूप जास्त चांगले होते. इंग्रजांची जी होती ती आंतरराष्ट्रीय परिस्थिती जी होती ती इंग्रजांना खूप जास्त अनुकूल होती त्या काळामध्ये. तर ही जी होती ती काही लढा अयशस्वी होण्याची कारणे सुद्धा होती. तर 1857चा जो लढा होता तो अयशस्वी का बरं झाला हे तर आपण बघितलं. त्याच्यानंतर का बरं तो लढा झाला हे पण आपण बघितलं. पण त्याचे परिणाम काय झाले आता हे बघूया. तर ईस्ट इंडिया कंपनीचे राजवट संपले आणि लॉर्ड कनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल ठरला आणि गव्हर्नर जनरल हे जे पद होतं हे जाऊन आता व्हाईसरॉय हे पद निर्माण झालं. तर तुम्ही ऐकलं असेल हा भारताचा व्हाईसरॉय होता तर याच्यानंतरच होतं. तर ईस्ट इंडिया कंपनीची राजवट पूर्णपणे संपली. ब्रिटिश जी सत्ता होती त्याच्या ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. ब्रिटिश पार्लमेंटने या इथे आपल्या आता सत्ता राबवण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा. तर राणीने एक जाहीरनामा काढला. इंग्लंडची जी राणी होती तिने एक जाहीरनामा काढला आणि त्या जाहीरनाम्यात म्हटलं गेलं
की सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहे. त्याच्यानंतर सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहे. त्याच्यानंतर आम्ही धर्म, जात, वंश यावरून भेदभाव करणार नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये म्हटलं गेलं की आम्ही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. त्याच्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या जातील. अशा प्रकारचा जो जाहीरनामा होता तो काढण्यात आला. त्याच्यानंतर लष्कराची जी पुनर्रचना करण्यात आली. लष्करामध्ये जो तोफखाना होता तो पूर्ण इंग्रजांच्या हातात देण्यात आला. त्याच्यानंतर भारतीय सैन्याचे प्रमाण कमी करण्यात आले. इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. कारण की इंग्रजांना ही भीती होती की असा उठाव परत होऊ नये. त्याच्यानंतर काही धोरणात्मक बदल करण्यात आले. भारतीयावर फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचा धोरणात्मक एक बदल करण्यात आला. म्हणजे काय तर भारतामध्ये आपण फोडा आणि राज्य करा ही नीती राबवू. म्हणजे काय तर भारतीयांना जात, धर्म, वंश, परंपरा यावरून आपण त्याच्यात भेदभाव निर्माण करू. त्यांची मने कलुषित करू. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जात, धर्म, वंश या बाबी भरून देऊ. तर ते स्वतःमध्ये लढत राहतील व ते आपल्याकडे येणार नाही व ते त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची जी भावना आहे ती निर्माण होणार नाही. म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा जो होता त्याने भारतीयांमध्ये आता स्वातंत्र्याचे बीज रोवून दिले होते आणि या लढ्याचे जे परिणाम आहे ते आपण पुढच्या चॅप्टर्समध्ये तर बघणारच आहोत. एकदा याला पूर्णपणे रिवाईज करूया. तर आपण बघितलं होतं 1857चा स्वातंत्र्य लढा. त्याच्यानंतर 1857चा स्वातंत्र्य लढ्यापूर्वी सुद्धा काही लढे झाले हे आपण बघू. तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वी पाईकांनी जो होता तो ओडिशामध्ये उठाव केला. इंग्रजांनी त्यांच्या जमिनी काढून घेतल्या. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी काही लढे दिलेले होते. जसे संन्याशी व फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतात लढे दिले कारण की शेतकऱ्यांचे शोषण होत होते. उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना, स्थानिक तरुणांना एकत्र करून लढा दिला. 1832मध्ये त्यांना अटक करून फाशी देण्यात आली. आदिवासी वन्य जमातींनी सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध लढे दिले कारण की ब्रिटिश त्यांच्या हक्कावरती गदा आणत होते. तर ते आपला उदरनिर्वाह कसा करणार तर बिहारमधील संथाळ, त्याच्यानंतर ओडिशामधील गोड, महाराष्ट्रातील भिल्लकोळी, रामोशी या सर्व आदिवासी व वन्य जमातींनी सुद्धा ब्रिटिशांवर लढे दिले. त्याच्यानंतर जमीन व राजेरजवाडे यांचे सुद्धा शोषण होत होते तर त्यांनी सुद्धा ब्रिटिशाविरुद्ध लढे दिले. भारतीय सैनिकांना ब्रिटिश सैन्यामध्ये दुजाभावाची वागणूक दिली जात होती. तर याच्यामुळे भारतीय सैनिकांमध्ये सुद्धा खूप जास्त रोष होता, असंतोष होता. त्यांनी 1806 वेल्लोर, 1824 बराकपूर येथे लढे दिले. हे जे उठाव होते, हे जे लढे होते, याचे जे स्वरूप होते ते खूप उग्र होते. पण ब्रिटिशांनी हे दडपून टाकले आणि याचं एक रिझन होतं, हे सर्व लढे एकाकी होते म्हणजे एकाच जागी होणारे होते. तर 1857 पूर्वीचे लढे. त्याच्यानंतर आता 1857च्या लढ्याची काय काय कारणे होती तर 1857च्या लढ्याची कारणे सर्वात पहिले तर हिंदी सैनिकातील असंतोष, जसं मी तुम्हाला सांगितलं, दुजाभावाची वागणूक त्यांना दिली जात असे. त्याच्यानंतर त्यांना काही पदे होती जी इंग्रजी सैनिकांना जी मोठी पदे होती सैन्यातील ती दिली जात असे. भारतीय सैनिकांना ती मोठी पदे दिली जात नसे. त्याच्यानंतर त्यांचे वेतन व भत्तेसुद्धा इंग्रजी सैन्यापेक्षा कमी होते. त्याच्यामुळे काय होतं हिंदी सैनिकांमध्ये खूप जास्त असंतोष होता, खूप जास्त राग होता. त्याच्यानंतर सामाजिक कारणे, चालीरीती, रूढी, परंपरा यामध्ये इंग्रज हस्तक्षेप करत आहे असा समज नागरिकांनी करून घेतला आणि त्यामुळे जे होते ते नागरिक असंतुष्ट बनले. असंतोष त्यांच्यामध्ये निर्माण झाला. राजकीय कारणे, विविध कारणांनी जो लॉर्ड डलहौसी होता तो राज्य खालसा करत चालला होता. दत्तक विधानातून कधी अविश्वास दाखवून अशा प्रकारे भारतीयांमध्ये अविश्वास वाढत चालला होता त्याच्याप्रती. त्याच्यानंतर नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. पूर्वी जे सगळे राज्य आले होते त्यांनी कुणीच नवीन व्यवस्था निर्माण केली नाही, पण ब्रिटिशांनी मात्र नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर नवीन व्यवस्थामध्ये त्यांनी गावगाड्यांमध्ये बदल केले. गावगाड्यांमध्ये बदल केले म्हणजे अस्थिरता, असुरक्षितता त्यांनी जी आहे ती लोकांमध्ये निर्माण केली गावगाड्यांमधल्या. काही त्यांनी आर्थिक कारणे सुद्धा याच्यामध्ये जुळतात, जशी नवी महसूल पद्धत, शेतकऱ्यांचे शोषण यामुळे होऊ लागले. जबरदस्तीने महसूल वसुली करण्यात येऊ लागली, ज्याच्या कर बसवले जाऊ लागले. कापड उद्योग व कारागीर त्याच्यामुळे बेकार झाले आणि त्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष निर्माण झाला. इंग्लंडमधून येणाऱ्या मालावर खूप कमी कर आणि भारतामधून इंग्लंडमध्ये जाणाऱ्या मालावर खूप जास्त कर, अशा प्रकारचे धोरण होते. तर याच्यामुळे कारागीर जे होते ते बेकार होत होते. त्याच्यानंतर तात्कालीन कारण, एनफिल्ड बंदुका ज्या होत्या त्या ब्रिटिशांनी आणल्या होत्या. एनफिल्ड बंदुकाच्या काडतुसाच्या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असे. या गायीच्या व डुकराच्या चरबी लावलेल्या ज्या आवरणे आहे ती भारतीय लोकांना जी होती ती आपल्या दाताने तोडावी लागत. याला गायीची व डुकराची चरबी लागलेली आहे अशी अफवा पसरली. तर त्याच्यानंतर धार्मिक भावना ज्या होत्या सैनिकांच्या त्या दुखवल्या. हिंदी सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. तर ज्या सैनिकांनी नकार दिला त्या सैनिकांना जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या. असेच एक सैनिक होते मंगल पांडे. त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याला गोळी घातली. त्याच्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली. इंग्रज सत्तेच्या या अन्यायकारी वृत्तीला बघून, इंग्रज सत्ता हा जो अन्याय करत आहे या अन्यायकारी वृत्तीला बघून जे मेरठमधील सैनिक होते ज्यांची जी छावणी होती तिथे बंड झाले. ते दिल्लीच्या रोखाने निघाले. हजारो नागरिक त्यांना मिळाले. दिल्ली त्यांनी जिंकली. त्याच्यानंतर बहादूर शाहकडे नेतृत्व देण्यात आले. सर्व हिंदुस्थानाचा सम्राट अशी त्याची द्वाही फिरवण्यात आली. लढ्याची व्याप्ती झाली. लढ्याची प्रेरणा जी होती ती अनेक सैनिकांनी घेतली व असे बंड करण्यास भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाले. त्याच्यामध्ये जे नेतृत्व होते 1857च्या लढ्याचे बहादूर शाह तर करतच होते. त्याच्यासोबत तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी सुद्धा जे होते ते नेतृत्व या लढ्याचे केले.
या लढ्यामध्ये आपणास हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून येते. त्याच्यानंतर इंग्रजांनी या लढ्याचा बिमोड साम दाम दंड भेद लावून केला. पूर्ण ताकद त्यांनी झोकून दिली, पण इंग्रजांना जे होते ते हलवण्याचे काम या लढ्याने केले होते. इंग्रजांना हादरवून टाकले होते. त्याच्यानंतर हा लढा इंग्रजांनी मात्र जिंकला. हा लढा अयशस्वी का झाला, तर अयशस्वी होण्याची कारणे होती भारतभर याचा प्रसार झाला नाही, सर्वमान्य नेते नव्हते, राजे रजवाडे काहींनी पाठिंबा दिला, बहुतेक जे होते त्यांनी पाठिंबा नाही दिला. लष्करी डावपेचाची भारतीयांकडे कमी होती. दिल्ली जिंकली पण ती टिकवता तर आली नाही. इंग्रजांचे जे नुकतेच क्रिमियन युद्ध झाले होते ते संपले होते. त्याच्यानंतर इंग्रजांना आंतरराष्ट्रीय परिस्थितीसुद्धा पोषक ठरली. तर या लढ्याचे काही परिणामसुद्धा झाले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. राणीने एक जाहीरनामा काढला. लष्कराची पुनर्रचना झाली आणि एक धोरणात्मक बदल झाला, फोडा आणि राज्य करा. त्याच्यानंतर 1857ची लढा जो होता त्याच्यावरती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तकसुद्धा लिहिले. आणि त्याच्यानंतर 1857चा जो स्वातंत्र्य लढा होता तो प्रेरणास्त्रोत ठरला. जे पुढे येणारे क्रांतिकारी आहेत त्यांच्यासाठी, आणि अनेक क्रांतिकारी या लढ्याला बघून पुढे आले व त्यांनीसुद्धा भारतासाठी जे प्राणपणाने लढले आणि त्यांनीसुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता आपले बलिदान भारतासाठी दिले. तर हा लढा एक प्रेरणास्त्रोतसुद्धा ठरलेला आहे. तर अशा प्रकारे 1857चा स्वातंत्र्य लढा व तो एक प्रेरणास्त्रोत कशा प्रकारे ठरतो व त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी कोणकोणते लढे झाले, त्याच्यानंतर त्याची कारणे काय होती, त्याच्यानंतर कशाप्रकारे हा लढा पुढे गेला व नंतर त्याच्यानंतर या लढ्याचे परिणाम व हा लढा अयशस्वी होण्याची कारणे हे सुद्धा आपण या इथे बघितली. तर पूर्ण 1857चा स्वातंत्र्य लढा हाच आहे. मी तुम्हाला पूर्णपणे याची रिव्हिजन करून दिलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा.